च्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नव्हे तर 2 हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये म्हणजेच की एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये येत आहेत। आता निवडणुकांसाठी सरकारला लाडक्या बहिणींची गरज असल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी धक्का देणारी देखील बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा जमा होईल असं सांगता येत नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येत आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी, 7,50,000 महिलांचे अर्ज बाद अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। जर तुम्ही देखील ही चूक केली असेल किंवा सरकारने सांगितलेले तुम्ही जर 2 कामे केली नसतील तर तुमच्या खात्यावरती आता 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून ज्या महिला नवीन नियमामध्ये बसतील आणि ज्या महिलांनी सरकारने सांगितलेली कामे पूर्ण केली असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये येत आहे आणि ज्या महिलांचे नाव नवीन यादीमध्ये येईल तर अशाच महिलांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता तुमचं नाव यादीमध्ये येणार का, तुम्हाला हप्ता मिळणार का आणि नेमका हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, त्याचबरोबर सरकारने आता हप्त्याच्या लाभाकरिता कोणती कामे करायला सांगितली आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत। जर तुम्हाला देखील या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता मिळाला असेल आणि तुम्ही या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला देखील या ठिकाणी 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की एकूण 3000 रुपयांचा तुम्हाला देखील लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। काही लाडक्या बहिणींसाठी आनंदाच्या बातम्या तर काही बातम्या या ठिकाणी आता चिंतादायक देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त एकच नव्हे तर 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता 17वा आणि 18वा हप्ता म्हणजेच की एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये
आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। मात्र त्यापूर्वी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येत आहे। लाडकी बहीण योजनेमधून आता बऱ्याच महिलांना वगळण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या महिलांना वगळण्यामध्ये येत आहे आणि सरकारने कोणत्या आता लाडक्या बहिणींना कामे करायला सांगितले आहेत आणि ती कामे केली तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आता ती कोणती कामे करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी। 7,50,000 महिलांचे अर्ज बाद अशा पद्धतीची बातमी आहे। आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील आणि ज्या महिलांनी सरकारने सांगितलेले कामे पूर्ण केले नसतील तर अशा सर्वच महिलांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यामध्ये येत आहे। आणि त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा या ठिकाणी उघड आला असल्यामुळे आता महिला या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि पडताळणी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आदेश देखील देण्यामध्ये आले आहेत। या ठिकाणी पाहू शकता आता बऱ्याच महिलांनी म्हणजेच या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता सरकारी कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिसांनी देखील पात्रता नसताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे या ठिकाणी उघड आले आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा आता समोर आला असून सरकारी कर्मचारी त्यानंतर पोलिसांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला असल्याचे या ठिकाणी समोर आले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी आता आदेश देण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार आता लाडक्या बहिणींची पडताळणी ही करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच महिलांना योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे। आता कोणत्या महिलांना वगळण्यामध्ये येणार आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व महिलांना सरकारच्या माध्यमातून वगळण्यामध्ये येत आहे। आणि त्यानंतर सरकारने आता लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ती कामे केली नाही तर तरी देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 16 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही 17वा हप्ता आणि 18वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आता 2 कामे करावी लागणार आहेत आणि ती 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। तर आता सरकारने लाडक्या बहिणींना कोणती कामे करायला सांगितली आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। तर आता एकंदरीत जर बघायला गेला तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठा घोटाळा या ठिकाणी उघड आला आहे। सरकारी कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिसांनी देखील पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे या ठिकाणी उघड आले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यानुसार आता बऱ्याच महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये येत आहे। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना कोणती कामे करायला सांगितले आहेत तर बघा फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ही योजना राज्यातील महिला वर्गांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली असून आता या योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आत आहे अशा गरीब कुटुंबासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येत आहेत। ही योजना विधानसभा निवडणुकाच्या काही महिने आधी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले होते। दरम्यान ही योजना सुरू करताना काही अटी घालण्यामध्ये आल्या होत्या। ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं आता समोर आलं आहे। त्यामुळे अशा महिलांना आता सरकारच्या माध्यमातून योजनेमधून वगळण्याच्या हालचालींना आता वेग आला असून अशा अनेक महिलांची नावे सरकारच्या माध्यमातून आता योजनेमधून कमी करण्यामध्ये आली आहेत। त्याचबरोबर पात्र असेल तरच महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि सरकारच्या तिजोरीवरती भार थोडा हलका व्हावा यासाठी आता सरकारच्या माध्यमातून महिलांना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता तुम्हाला या ठिकाणी हप्त्याच्या लाभाकरिता कोणती कामे करावी लागणार आहेत तर लक्षपूर्वक बघत चला। यामधील पहिलं महत्त्वाचं काम आता सर्वच लाडक्या बहिणींना माहित आहे आणि ते पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आता प्रत्येक लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे सक्तीचे करण्यामध्ये आले आहे आणि ज्या महिला ई-केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। सुरुवातीला केवायसी साठी
18 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यामध्ये आली होती। त्यानंतर आता यामध्ये वाढ करण्यामध्ये आली असून केवायसी साठी आता 31 डिसेंबर पर्यंत मुदत या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्याची माहिती बघायला मिळत आहे। दरम्यान या योजनेमधून महिलांचे नाव वगळण्यामध्ये येत असल्यामुळे आता विरोधकांकडून या योजनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यामध्ये येत आहेत। विरोधकांकडून या ठिकाणी सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होत आहे। ही योजना लवकरच बंद होणार असल्याचं देखील सध्या आरोप या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असल्याचं बघायला मिळत आहे। ही योजना खरंच बंद होणार का अशी भीती या ठिकाणी निर्माण झाली आहे। मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा संभ्रम दूर केला आहे। ही योजना कधी देखील या ठिकाणी बंद होणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही। आता बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होईल असं सांगण्यामध्ये येत असलं तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टीकरण दिलं असून ते म्हटले की लाडकी बहीण योजना कधीच या ठिकाणी बंद होणार नसल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। यामधील पहिलं महत्त्वाचं काम कोणतं तर या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरच्या आत ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या महिला ही 2 कामे करतील तर अशाच महिलांचं नाव यादीमध्ये येईल आणि ज्या महिलांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच महिलांच्या खात्यावरती 17व्या आणि 18व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे प्रत्येक महिलांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि प्रत्येक लाडक्या बहिणींचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीचे ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होते। आता त्यानंतर नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार ते बघूयात। फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा उघड आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेला तर सरकारी कर्मचारी, शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि काही पोलिसांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड आले असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत आहे। आणि फक्त या ठिकाणी गरजू आणि पात्र असणाऱ्याच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला पाहिजे याकरिता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून त्यानुसार आता लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। आणि ज्या महिला केवायसी करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा महिलांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कधी जमा होणार तर या ठिकाणी बघू शकता 17वा आणि 18वा हप्ता जमा होणार, एकूण 3000 रुपये जमा होणार अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसले तरी सध्या 17वा आणि 18वा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। याचं कारण जर बघायला गेलं तर आता बघा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच की साधारणतः 2 किंवा 3 तारखेला या ठिकाणी निवडणुका आहेत, मतदान असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकर देण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। आता बघा नोव्हेंबर महिना सुरू असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच निवडणुका आहेत, मतदान असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी निवडणुकांच्या आधी म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये जारी केला जाऊ शकतो। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने 2 हप्त्यांचे 3000 रुपये याच नोव्हेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता नोव्हेंबर महिना या ठिकाणी संपत असल्यामुळे या ठिकाणी अजून साधारणतः 4 ते 5 दिवसांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच की 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। जर कदाचित किंवा तांत्रिक अडचणीमुळे नोव्हेंबर महिन्यामध्येच या ठिकाणी 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा झाले नाही तर मग डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 तारखेनंतर मग डिसेंबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देण्यामध्ये येईल अशी देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। मात्र सध्या जर बघायला गेलं तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये 2 हप्त्यांचे एकूण
पण 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे. जर या महिन्यामध्ये सुरुवातीला दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा झाले नाहीत तर मग या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 2 ते 3 तारखेनंतर सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता एकत्र जारी केला जाऊ शकतो अशी देखील या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे. अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.